हाय गाईज, वेलकम बॅक टू कुगरी अकॅडमी. फ्रेंड्स, यापूर्वी आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरचे 4 सेशन पाहिले. तर आजचा जो काही सेशन आहे तो शेवटचा सेशन असणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचा जो काही शेवटचा पार्ट आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे तो म्हणजे कोणता, ह्युमन इव्होल्युशन पाहणार आहोत. तर आपण आपल्या जो काही ह्युमन इव्होल्युशन हा इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया. ह्युमन ह्युमन इव्होल्युशन हा जो काही वर्ड आहे किंवा हा कन्सेप्ट आहे, खरं पाहता तो खूप कन्फ्युजिंग आहे. तर तुम्ही कन्फ्युजिंग न होता त्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता आपण आपला जो काही ह्युमन इव्होल्युशन आहे तो पाहायला सुरुवात करूया. फ्रेंड्स, तुम्हाला ह्युमन इव्होल्युशन कशा पद्धतीने होत असेल किंवा कशा पद्धतीने झाले असेल याबद्दल बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये सातत्याने येत असतील आणि त्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा देखील तुमच्या मनामध्ये असेल. तर आज आपण ह्युमन इव्होल्युशन, आपण माकडापासून आता सध्या जो काही मॉडर्न मान आहोत तिथपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने केला हे पाहणार आहोत. म्हणजे आपले जे काही अँसेस्टर होते तर ते माकड होते असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपलं जो काही ह्युमन इव्होल्युशन आहे त्या टॉपिककडे वळूया. व्हॉट इज मीन बाय ह्युमन इव्होल्युशन? ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय? तर आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे द our ancestor or primates started to evolving themselves like a skilled organism is known as evolution. म्हणजे आपण पाहिलं इव्होल्युशन म्हणजे काय, तर टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने होणारा बदल म्हणजे इव्होल्युशन. मग मानवांमध्ये देखील तो बदल टप्प्याटप्प्याने अगदी क्रमाक्रमाने झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमन इव्होल्युशन. ओके. तर आपण आता थोडीशी माहिती पाहूया. The modern man is included in the order primates of class Mammalia along with प्रोझिमीज, मंकीज अँड ॲप. आपण सध्याचा जो काही मानव आहे तो मानव आपण प्रीमेट्स या क्लासमध्ये, मॅमेलियामध्ये प्रोझिमीज आणि मंकी आणि ॲप यांच्यासोबत इन्क्लूड केला गेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण प्रीमेट्स आहोत आणि आपण आपली जी काही कॅटेगरी आहे, आपला जो काही ग्रुप आहे त्याच्यामध्ये काय काय येते, मंकी आणि ॲप सुद्धा येत असतात. Last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. तर जे काही शेवटचे डायनासोर्स होते ना ते 7 करोड वर्षापूर्वी त्यांचं अस्तित्व संपलं होतं. यापूर्वी आपण पाहिलं होतं की ओरिजिन ऑफ द लाईफ ऑन द अर्थ, पृथ्वीवरती जी काही जीवसृष्टी आहे तिचं ओरिजिन कशा पद्धतीने झालं, मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने बनले. मग इथून 7 करोड वर्षापूर्वी जे काही डायनासोर होते त्यांचं अस्तित्व या पृथ्वीवरती होतं, ते अस्तित्व नामशेष व्हायला लागलं आणि ते नष्ट झाले. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, मग त्यानंतरचे जे काही बाकीचे ऑर्गॅनिझम्स होते ते इव्हॉल्व्ह व्हायला लागले. म्हणजे काय, ते त्या नेचरशी, त्या एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करायला लागले स्वतःला आणि स्वतःमध्ये बदल घडून आणायला लागले. मग त्यानंतर जे काही ॲनिमल्स होते ते ॲनिमल्स कशा पद्धतीने दिसायचे ते आता आपण पाहूया. कॅन यू सी सम डायग्राम्स ऑन युअर स्क्रीन? तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती काही डायग्राम्स किंवा पिक्चर पाहायला भेटत आहेत का? तर त्या पाहायला भेटतात. ओके. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to the modern lemurs. आता सध्याचे जे काही lemurs आहेत हे त्या काळी म्हणजे 7 crore years ago आढळणारे जे काही मंकी लाईक ॲनिमल्स होते ते सध्याच्या मॉडर्न लिमर सारखे थोडेफार दिसायचे. ठीक आहे. मग तुम्ही इथे पाहू शकता, मग ते लिमर लाईक म्हणजे कसे, ज्या पद्धतीने आपण सध्याचे रॅट्स पाहतो, इन इन दिस पिक्चर यू कॅन से दॅट हाऊ लिमर्स लुक लाईक, मग ते तशा पद्धतीने दिसायचे. मग काही कालावधीनंतर, काही कालखंडानंतर काय झालं, तर बरेचसे टाइम गेल्यानंतर, बऱ्याचशा टाइम ऑफ पिरियड घेतल्यानंतर आपल्याला माहित आहे की इव्होल्युशन ही प्रोसेस अगदी स्लो होणारी आहे, अगदी टप्प्याटप्प्याने होणारी आहे. त्यामुळे बराचसा कालखंड म्हणजे जवळपास 3 करोड वर्षाचा कालखंड गेला आणि तेव्हा कुठे जे काही
या ऑर्गॅनिझम्सची टेल होती, ही टेल डिसॅपियर व्हायला सुरुवात झाली. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. तर ही ह्या ॲनिमल्सची जी काही टेल होती, शेपटी होती, ती जवळपास 4 करोड वर्षापूर्वी नष्ट झाली होती. आणि तिथूनच आपला जो काही ह्युमन बीइंग बनण्याचा प्रवास होता तो सुरुवात झाला. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. मग त्याच्यानंतर काय झालं? आपला जो काही ब्रेन आहे, आपण त्याला काय म्हणतो, स्कल म्हणतो, जी काही ब्रेन बॉक्स आहे ज्यामध्ये आपला ब्रेन व्यवस्थितपणे ठेवला गेला, तर त्या ब्रेन बॉक्सची, त्या स्कलची एनलार्जमेंट व्हायला लागली. तशाच पद्धतीने त्यांचे हात हे इम्प्रूव्ह व्हायला लागले आणि ते एप लाईक ॲनिमल्स हे इव्हॉल्व्ह व्हायला लागले, म्हणजे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट घडायला लागल्या. मग मध्यंतरी काय झालं? मध्यंतरी these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. तर मध्यंतरी हे प्राणी काय केले? आशिया, आफ्रिका, साऊथ नॉर्थ ईस्ट आशियामध्ये विखुरले गेले, ते सर्वत्र स्कॅटर्ड झाले आणि त्यानंतर मात्र ते गिबून आणि ऑर्नागुटम नावाचे जे काही प्राणी आहेत त्यांच्यासारखे दिसायला लागले. बघा किती छान स्टोरी आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपले जे काही प्रीमेट्स होते ते आपण कोणासारखे दिसायचे असं म्हटलो? आपण म्हटलो की ते लिमर्स सारखे दिसायचे आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्यांचे हँड किंवा त्यांची ब्रेनची जी काही कॅव्हिटी होती ती एनलार्ज व्हायला लागली आणि त्यामुळेच ते बदलायला लागले. ठीक आहे. तर आपण आता जस्ट पाहिलं की गिबून आणि ऑर्नागुटन या प्राण्यांमध्ये त्याचं इव्होल्युशन झालेलं होतं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय झालं? तर नंतर बाकीचे जे काही कॉन्टिनेंट होते, प्रदेश होते, त्यांच्यामध्ये देखील हे ॲनिमल्स स्कॅटर्ड व्हायला लागले, विखुरले जाऊ लागले आणि त्यामुळे वेगवेगळ्या तिथल्या एन्व्हायरमेंट कंडिशननुसार ते अडॅप्ट होऊ लागले. Remaining ape-like animals stayed in Africa and from them gorilla and chimpanzee evolved about 2.4 crore years ago. तर बाकीचे जे काही ॲनिमल्स होते एप लाईक दिसणारे ते आफ्रिका आणि तशाच पद्धतीने बाकीच्या इतर ठिकाणी गेले, पण त्यांचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्यांचं जे काही इव्होल्युशन होतं ते मात्र 2.5 करोड वर्षांपूर्वी गोरिला आणि चिंपॅन्झी या प्राण्यांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर इव्होल्युशन of some of the 2 crore year old species of apes seem to occur in different way. They had to use their hands more for eating food and other work. मग 2 करोड वर्षापूर्वीची जी काही ओल्ड स्पीसीज होती, जी की गोरिला आणि चिंपॅन्झी सारखी दिसायची, त्यांना त्यांचे हात हे मोकळे मिळाले कारण ते आता चालायला लागत होते किंवा चालण्याचा प्रयत्न करत असावे. त्यामुळे त्यांचे जे काही हँड्स होते ते फ्री होते आणि ते फ्री असल्यामुळे त्यांना विविध कामासाठी त्या हातांचा उपयोग करता येऊ शकत होता. स्वतःचं अन्न खाण्यासाठी त्याचा उपयोग त्यांना करता येऊ शकत होता. मग ते कशा पद्धतीने अन्न खायचे ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ओके. त्यानंतर काय झालं? मग ते आफ्रिकेमध्ये राहत होते असं आपण म्हटलो. मग आफ्रिका खंडामध्ये तिथलं जे काही वातावरण होतं ते अगदी ड्राय होतं, शुष्क पद्धतीचं, अगदी कोरडं आणि दमट वातावरण होतं आणि त्यामुळे तिथील जे काही लोक होते तिथलं एन्व्हायरमेंट ड्राय असल्यामुळे तिथे ग्रासलँड एरिया फार मोठ्या प्रमाणात होता. ग्रासलँड एरिया म्हणजे काय? तर गवताळ प्रदेश. ज्या पद्धतीने आपल्याकडे जे काही पर्जन्यमान जास्त असल्यामुळे म्हणजे काय, पाऊस जास्त असल्यामुळे जंगले आढळतात, तशाच पद्धतीने या आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलँड्स आढळतात, म्हणजे काय, गवताळ प्रदेश आढळतात. तर दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. तर त्या ड्राय एन्व्हायरमेंटमुळे जे काही गोरिला किंवा चिंपॅन्झीचे इव्होल्युशन झालेले जे काही प्राणी होते ज्यांचे की हँड्स हे फ्री होते ते त्या आफ्रिकेमध्ये राहायला लागले. पण ते राहत असताना त्यांच्यामध्ये आणखी एक इव्होल्युशन घडलं
आणि ते इव्होल्युशन कशा पद्धतीचं होतं? देअर lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands and thereby their hands become available for use anytime. तर त्यांचे जे काही लुंबार बोन्स होते, तुम्हाला माहित आहे का आपला जो काही व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स आढळतात. मग ते बोन असेल सॅक्रम, लुंबार, कॉकीज मध्येच आपली टेल बोन असते. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे बोन्स आपल्या लंबार रिजन मध्ये आढळते. तर त्यांचा जो काही लुंबार बोन्स आहेत ते डेव्हलप व्हायला लागले आणि ते डेव्हलप झाल्यामुळे त्यांचं जे काही बॉडी पोस्चर आहे ते अगदी इरेक्ट व्हायला लागलं, म्हणजे कसं एकदम स्ट्रेट सरळ व्हायला लागलं आणि त्यामुळेच ते आपल्यासारखे इरेक्ट मध्ये म्हणजे अगदी ताठपणे चालण्याचा प्रयत्न करू लागले. तर ही झाली ह्युमन इव्हॉल्व्ह कशा पद्धतीने होत गेला इथपर्यंतची स्टोरी. पण यानंतर जे काही आपण पार्ट पाहणार आहोत तो पार्ट म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने ह्युमन इव्होल्युशनचे जे काही स्टेजेस आहेत ते स्टेजेस आणि त्यांचे जे काही प्रूफ्स आहेत ते कुठे मिळाले, कोणत्या सायंटिस्टने शोधले, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, ते एप सारखे दिसायचे का की मोर लाईक ह्युमन्स, की ते ह्युमन सारखे दिसायचे, अशा सर्व पद्धतीची माहिती आपण आता पाहणार आहोत. तर जो काही फर्स्ट फॉसिल्स होते आपल्याला एन्शियंट ह्युमनचे किंवा आपल्या जे काही एन्शियंट्स होते त्यांचे मिळाले ते म्हणजे कोणते, रॅमापायथिकस. तर हे जे काही रॅमापायथिकस होते तर ते काय होते आपण आता समजून घेऊया. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाइक एनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रॅमापायथिकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. तर हे ईस्ट आफ्रिकामधून होते. ईस्ट आफ्रिकामधून असल्यामुळेच आणि तशाच पद्धतीने त्याचा पहिला रेकॉर्ड जो की ह्युमन लाईक ॲनिमल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे कोणते, रॅमापायथिकस. फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल की हा पार्ट तर तुमच्या बुकमध्ये नाहीये, तर मी कुठून शिकवत आहे, तर हा काही पार्ट तुमच्या या सेशनमध्ये मी ऍड केला आहे, कारण ह्युमन इव्होल्युशन समजून घेण्यासाठी काही पार्ट हा समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जो काही ह्युमन इव्होल्युशन आहे तो अगदी व्यवस्थितपणे आणि सोप्या पद्धतीने समजून जाईल. त्यामुळे समजून घ्या, ठीक आहे. तर हे जे काही रॅमापायथिकस होते ते फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स होते, असा रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे. यू कॅन सी द फिगर्स ऑफ रॅमापायथिकस ऑन युअर स्क्रीन. इट वॉज अन एप लाईक प्रीमेट. तर ते एप लाईक दिसणारे आपले प्रीमेट्स होते, ठीक आहे. The teeth and jaw bones of Ramapithecus were found in the rocks of Shivalik Hills in India by J.E. Lewis in 1930. तर जे काही हे रॅमापायथिकस होते त्यांचे रॉक्स, त्यांचे जे काही जॉ बोन्स आणि टीथ होते ते आपल्याला शिवालिक हिल्स मध्ये इंडियामध्ये सापडले आणि ते कोणी शोधून काढले, तर J.E. लेविस या सायंटिस्टने ते शोधून काढले. Fossils of similar features were discovered from Kenya in Africa called Keniapithecus. तर अशाच पद्धतीचे फॉसिल्स हे आफ्रिकामधल्या केनियामधून सापडले, त्यामुळे त्या प्रिमेट्सला, त्या अँसेस्टरला केनियापायथिकस हे नाव देण्यात आलं. दे वॉक इरेक्ट ऑन देअर हिंड लिम्स आणि ते त्यांच्या पायांवरती सरळ चालत होते जवळपास, पण त्यांचा जो काही पोस्चर होता तो थोडासा वाकलेला होता, थोडासा झुकलेला होता. त्यानंतर जे नेक्स्ट इव्हॉल्व झालेला अँसेस्टर आहे तो म्हणजे कोणता, ऑस्ट्रालोपायथिकस. तर आपण फर्स्ट कोणता पाहिला, रॅमापायथिकस, हु वॉज द फर्स्ट ह्युमन लाईक एप, ठीक आहे. त्यानंतर सेकंड वन दॅट इज ऑस्ट्रालोपायथिकस. हा ऑस्ट्रालोपायथिकस कुठे मिळाला, फर्स्ट फॉसिल ऑस्ट्रालोपायथिकस आफ्रिकन्स in the form of skull cap of a child called Tong baby was discovered in a lime quarry by workers at Tong in South Africa. तर पहा, हे जे काही ऑस्ट्रालोपायथिकस होते हे सुद्धा साऊथ आफ्रिकामध्ये आपल्याला मिळतात आणि यापूर्वीचे जे काही रॅमापायथिकस होते ते आपल्याला ईस्ट आफ्रिकामध्ये पाहायला मिळाले. म्हणजे यावरून आपल्याला असं समजतं की जे काही आपलं ह्युमन इव्होल्युशन झालं ते जास्त प्रमाणामध्ये आफ्रिका या खंडामध्ये घडलं, ठीक आहे. तर हे जे काही ऑस्ट्रालोपायथिकस होते त्याच्या नावावरून
तुम्हाला वाटत असेल की हा ऑस्ट्रेलियामध्ये सापडला असेल, पण समजून घ्या इथे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलोपायथिकस यांचा कुठलाही काहीही संबंध नाही. ते फक्त त्याचं नाव आहे. तर ते आपल्याला साऊथ आफ्रिकामध्ये सापडले आणि तेही एका चुन्याच्या खाणीमध्ये ज्या कामगाराने ते शोधून काढलं आणि त्याचे जे काही स्पेसिमन होते ते रेमंड डार्ट नावाच्या सायंटिस्टनी अभ्यासले होते. ठीक आहे. Australopithecus can be considered as connecting link between ape and man. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती ऑस्ट्रालोपायथिकसची जी काही फिगर आहे ती पाहू शकता आणि ते कशा पद्धतीचे दिसतात, त्यांचे जे काही जॉ आहे, त्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे ते देखील तुम्हाला दिसत आहे. आणि हे जे काही ऑस्ट्रालोपायथिकस होते त्यांना आपण एप आणि ह्युमन बीइंग मधली कनेक्टिंग लिंक म्हणतो. फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं आहे की व्हॉट इज मीन बाय कनेक्टिंग लिंक म्हणजे दोन ग्रुपला जोडणारा जो काही मधला दुवा असतो, दोन ग्रुपला जोडणारा जो काही दुवा असतो त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक. ठीक आहे. तर दिस वन इज सेकंड इव्हॉल्व्ड एप. त्यानंतरचा नेक्स्ट आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस हा स्किल्ड मॅन होता. दिस इज माय फेवरेट वन, कारण हा जो काही स्किल्ड मॅन आहे खऱ्या अर्थाने तिथून आपल्या इव्होल्युशनची, आपल्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली असं म्हणायला हवं. It is also known as skilled man. The fossils of this primitive man were discovered from the Olduvai Gorge, Tanzania in Africa by Leakey. तर याचे देखील फॉसिल आपल्याला टांझानिया मध्ये, आफ्रिकामध्ये भेटतात. त्यानंतर याला आपण काय म्हणतो, स्किल्ड मॅन म्हणतो. रिमेंबर गायज, हु इज कॉल्ड स्किल्ड मॅन? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला असेल तर तुम्ही त्याचा आन्सर काय लिहाल, होमो हॅबिलिस इज कॉल्ड स्किल्ड मॅन. ओके, इथपर्यंत समजलं. त्यानंतर आहे वन ऑफ द फर्स्ट नॉन होमिडीज, इट वॉज निक्ड हँडीमॅन. तर जे काही होमिनिडीज आहेत तो ग्रुप आहे ज्यांची स्कल ही वेल डेव्हलप्ड असते, त्यांना होमिनिडीज असं म्हटलं जातं. तर या होमिनिडीज निकनेम हे हँडीमॅन होतं. ठीक आहे. होमो हॅबिलिस इव्हॉल्व्ड इन आफ्रिका. आपण आतापर्यंत जेवढे टाइप्स पाहिले ते सगळे आफ्रिकामध्ये इव्हॉल्व्ह झालेले होते. त्यानंतर आहे इट लिव्ड इन ओपन ग्रासी लँड, मूव्ड इरेक्ट अँड वॉज ऑमनिवरस. तर ते ग्रासी लँड मध्ये राहायचे, तशाच पद्धतीने ते सरळ ताठ चालण्याचा प्रयत्न करायचे आणि ते ऑमनिवरस होते. ऑमनिवरस म्हणजे काय, तर ते नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन अशा दोन्ही प्रकारचं अन्न खात असायचे. The lower jaw was lightly built and the dentition was more like that of modern man. तर त्याचा जो काही लोअर जॉ होता, म्हणजे हा जो काही खालचा जबडा असतो, तो खालचा जबडा हा लाईटली बिल्ड केला होता, म्हणजे अगदी हळुवारपणे ठेवल्यासारखा होता. आणि त्यांचं जे काही डेंटिशन होतं ते जवळपास आपल्यासारखं म्हणजे मॉडर्न मॅन सारखं होतं. इट हॅड स्मॉलर मोलार्स अँड मेड टूल्स फ्रॉम स्टोन्स. तर हा जो काही स्किल्ड मॅन होता तो काय करायचा, तो स्टोन पासून, दगडापासून टूल्स बनवायचा, म्हणजे दगडाची हत्यारे बनवण्याचा जो काही स्किल होतं त्या होमो हॅबिलिस पासून सुरुवात झालं होतं. तशाच पद्धतीने त्याची क्रॅनल कॅपॅसिटी इज अबाउट 650 to 800 cc. ठीक आहे. तर हा जो काही होमो हॅबिलिस होता तो आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व्ह झाला. त्याचे कॅरेक्टर्स हे जवळपास मॉडर्न मॅन सारखे होते. तो स्किल होत होता पण तितका स्किल झालेला नव्हता. तो काय करायचा, दगडापासून वेगवेगळे हत्यारे बनवायचा आणि त्याचा वापर तो हंटिंगसाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी करायचा. इट वॉज कॉल्ड हंडीमॅन और टूल मेकर. त्यालाच आपण काय म्हणतो, हंडीमॅन, कारण याचं निकनेम आहे, होमो हॅबिलिसचं निकनेम काय आहे, हंडीमॅन. आणि तशाच पद्धतीने टूल मेकर म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट आहे दॅट इज होमो इरेक्टस. आता हा होमो इरेक्टस म्हणजे आपल्या पूर्वीचा फक्त थोडासा कमी इव्हॉल्व्ह झालेला. तर हा होमो इरेक्टस कसा होता आपण आता पाहूया. होमो इरेक्टस वॉज फर्स्ट ट्रू मॅन. तर हा जो काही होमो इरेक्टस होता तर त्याला आपण फर्स्ट ट्रू मॅन म्हणायचो. प्रिमिटिव्ह मॅन लिव्ड इन जावा अँड पेकिंग. तर हा जो काही होमो इरेक्टस होता तो
जावा मध्ये आणि पेकिंग मध्ये राहायचा, यावरून त्याचे दोन टाइप्स पडले, ते म्हणजे कोणतं, जावा मॅन अँड पेकिंग मॅन. ठीक आहे, तर ते जावा मॅन आणि पेकिंग मॅन काय आहे ते आता आपण समजून घेऊया. होमो इरेक्टस फॉसिल्स ऑफ जावा वेर कॉल्ड जावा मॅन. तर जे काही होमो इरेक्टसचे फॉसिल होते जे की जावामध्ये आढळले त्याला आपण काय म्हणतो, जावा मॅन म्हणतो. इट्स फर्स्ट फॉसिल वेर ऑब्टेन्ड फ्रॉम rocks on the bank of Solo River in Java by Du Bois, and these well-lived name पायथिकॅन्थ्रोपस इरेक्टस. तर याचं जे काही नाव होतं ते म्हणजे कोणतं, पायथिकॅन्थ्रोपस इरेक्टस. हे जे काही नेम्स आहेत ते सायंटिफिकली असतात, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जाऊ नका. त्यानंतर आहे इट हॅड अ क्रॅनियल कॅपॅसिटी अबाउट 940 cc. त्यानंतर आहे इट वॉज अबाउट 5 feet इन हाईट अँड वॉक. तर या मेनची, जावा मेनची जी काही हाईट होती ती जवळपास 5 फूट होती, म्हणजे जवळपास आपल्या इतकी होती, आणि तो चालायचा. Its face was prognathous and the jaws massive with huge teeth. The chin was absent, bony eyebrow ridges was present. तर याच्यामध्ये बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट होते, म्हणजे हा आपला जो काही भुवयाचा पार्ट आहे ते बोनी होते, एकदम असे फुगीर असल्यासारखे होते. आणि तशाच पद्धतीने ही जी काही चीन आहे, आपल्या हनुवटी आहे, ती मात्र त्यांच्यामध्ये टोटली अबसेंट होती, ती दिसायचीच नाही, कारण त्यांचे जे काही फेस बोन्स होते ते तितकेसे इव्हॉल्व झाले नव्हते. नेक्स्ट आता आपण पाहूया, इट वॉज मोर एप लाईक दॅन मॅन लाईक. आणि हा मानवांपेक्षा जास्त एप सारखा दिसायचा. हेन्स इट इज कॉल्ड जावा एप मॅन. ही माइट हॅव मेड यूज ऑफ फायर. पहा ह्युमन कशा पद्धतीने इव्हॉल्व होत जात आहे. तर यापूर्वीचा जो काही होमो हॅबिलिस होता तो काय करायचा, स्टोनची म्हणजे दगडांची हत्यारे बनवायचा. आता यानंतरचा जो कोणताही होमो इरेक्टस तर तो त्याने अग्नीचा शोध लावला आणि तो अग्नीचा वापर करत होता. द ओरिजिनल स्पीसीज Pithecanthropus erectus has been named Homo erectus erectus by Mayer in 1950. तर इथे तुम्ही जे काही कॅरेक्टर्स पाहिले ज्यामध्ये त्याचे आयब्रो रिजेस हे एकदम बोनी आहेत, तशाच पद्धतीने त्याचे चिन अबसेंट आहे, हे तुम्हाला या फिगर मध्ये पाहायला मिळते. आणि सेकंड फिगर मध्ये तो कशा पद्धतीने अग्नीचा वापर करत आहे, फायरचा वापर करत आहे, हे देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सेकंड वन दॅट इज पेकिंग मॅन, जो की आपल्याला पेकिंग मध्ये पाहायला मिळाला. द फॉसिल्स ऑफ दिस प्री हिस्टोरिक मॅन वर डिस्कवर्ड इन केव नियर इन पेकिंग चायना. तर पेकिंग मॅनचे जे काही फॉसिल्स होते ते मात्र आपल्याला चायनामध्ये भेटले. यापूर्वीचे सर्व फॉसिल्स आपल्याला कुठे मिळाले होते, तर ते आपल्याला आफ्रिकेमध्ये मिळाले होते. ठीक आहे, as they showed similarities with Java man, they were named as Pithecanthropus pekinensis. Mayer considered it a subspecies of Java man, and hence it has been also named as Homo erectus pekinensis. It was very similar to Java man with heavy bone, eyebrow ridges, low slanting forehead and chinless face. आणि याचे कॅरेक्टर हे जवळपास जावा मेन सारखेच होते. त्याच्यामध्ये काय होते, त्याचे जे काही आयब्रो रिजेस होते ते बोनी होते, तशाच पद्धतीने त्याचा जो काही हेड होता तो स्लांटिंग फोरहेड होता, तो स्लांटिंग होता. आणि त्याच्या फेसला चिन अबसेंट होती. चिन म्हणजे काय, त्याची हनुवटी अबसेंट होती. Their cranial capacity was much larger than Java man, ranging from 850 to 1200 cc. तर हा जो काही जावा मॅन होता, पेकिंग मॅन होता, त्याची जी काही क्रॅनियल कॅपॅसिटी होती ती जवळपास 850 ते 1200 सीसी इतकी जास्त होती, म्हणजे जवळपास आपल्या इतकी मॉडर्न ह्युमन इतकी ती होती. हिअर यू कॅन सी द how does the peking man look like. They have chinless face and their eyebrow ridges are also bony. This is the figures of peking man. तर यावरून तुम्हाला समजू शकेल की पेकिंग मॅन कशा पद्धतीने दिसायचे. पण त्यांचे एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे काय, ते अग्नीचा वापर करायला शिकले. त्यानंतर नेक्स्ट आहे हेल्डबर्ग मॅन. त्याला आपण काय म्हणतो, होमो हेल्डबर्ग. तर हे जे काही हेल्डबर्ग मॅन आहे ते हेल्डबर्ग मॅन हा फारसा याचा रेफरन्स आपल्याला आढळत नाही. पण हा जो काही हेल्डबर्ग मॅन आहे तो नियंत्रण तर
मॅनचा अनसिस्टर होता असं म्हणायला हवं. हेल्डबर्ग मॅन वॉज प्रिमिटिव्ह मॅन. इट वॉज डिस्कवर्ड फ्रॉम हेल्डबर्ग इन जर्मनी. तर हा जो काही हेल्डबर्ग मॅन होता तो जर्मनीमध्ये भेटला होता. याचे जे काही फॉसिल्स होते ते जर्मनीमध्ये भेटले होते आणि इट वॉज अनसिस्टर टू निअँडरथल मॅन. आणि हा निअँडरथल मॅनचा अनसिस्टर होता, म्हणजे काय होता, पूर्वज होता. निअँडरथल मॅन कोण आहे? तुमच्या बुकमध्ये त्या निअँडरथल मॅनची काही वैशिष्ट्ये दिली गेली आहेत आणि ती आता आपण पाहूया. कारण याच्या नंतरचा जो काही नेक्स्ट अँसेस्टर होता आपला तो म्हणजे काय, निअँडरथल मॅन. तर हा जो काही निअँडरथल मॅन आहे तो खूप इव्हॉल्व्ड होता आणि त्यानंतरच आपण म्हणजे कोणते, होमो सॅपियन सॅपियन इव्हॉल्व्ह झाले. ठीक आहे. तर हा निअँडरथल मॅन कशा पद्धतीने त्याचे कॅरेक्टर्स होते ते आपण पाहूया. निअँडरथल मॅन वॉज अन ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. तर हा जो काही निअँडरथल मॅन होता तो अगदी ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन होता. इट्स फर्स्ट फॉसिल वॉज कलेक्टेड फ्रॉम स्कल अँड रिस्टोरेशन ऑफ हेड निअँडरथल मॅन. निअँडरथल व्हॅली इन जर्मनी बाय फ्लड रॉड. ठीक आहे. इट वेअर वाईडस्प्रेड इन युरोप, आशिया अँड नॉर्थ अमेरिका. आणि हा निअँडरथल मॅन मात्र आता सर्वत्र पसरला होता. अगोदर फक्त तो आफ्रिकापुरता मर्यादित होता, नंतर तो चायनामध्ये सापडला आणि त्यानंतर युरोप, आशिया आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये सुद्धा तो सापडला. दे बिकम एक्सटिंक्ट अबाउट 25,000 इयर्स अगो. आणि जवळपास 25,000 वर्षापूर्वी त्यांचं नामशेष नष्ट झालं. दीज वेर हेविली बिल्ट अँड शॉर्ट. त्यांचा जो काही शरीराचा बांधा होता तो अगदी घट्ट होता, मात्र ते थोडेसे डुबके होते. They had prominent brow ridges, the skull bones were thick, forehead was low and slanting, the jaw was deep with no chin, outwardly curved thigh bones. तर त्याचे जे काही थाय बोन्स होते ते आउटवर्डली कर्वड होते, म्हणजे बाहेरच्या दिशेला आल्यासारखे होते आणि त्यांच्यामध्ये देखील चिन नव्हती, म्हणजे हनुवटी त्यांच्यामध्ये देखील अपसेंट होती. त्यानंतर आहे cranial capacity was about 1450 cc, roughly equal to that of modern man. तर त्यांची cranial capacity ही जवळपास 1450 इतकी होती आणि ती जवळजवळ एका मॉडर्न मॅन इतकीच आहे, म्हणजे आपल्या इतकीच आहे. म्हणजे हा जो काही निअँडरथल मॅन आहे तो प्रीहिस्टोरिक मॉडर्न मॅन म्हणायला देखील इथे हवं. त्यानंतर आहे दे वेर क्वाईट इंटेलिजंट टू यूज कन्स्ट्रक्ट फ्लिंट टूल्स. They buried their dead bodies along with their tools and they were supposed to perform ceremonies. तर हे जे काही निअँडरथल मॅन होते ते अगदी जास्त प्रमाणामध्ये हुशार होते, कारण यापूर्वीचे जे काही मॅन होते त्यांनी काय केलं होतं, यापूर्वीच्या होमो हॅबिलिस यांनी स्टोन पासून हत्यारे बनवली होती. त्यानंतर होमो इरेक्टस आले. होमो इरेक्टस यांनी काय, अग्नीचा शोध लावला होता आणि आता कोण आले, निअँडरथल मॅन आले आणि निअँडरथल मॅननी त्यांनी भाले अशा पद्धतीचे जे काही फ्लिंट टूल्स होते ते बनवले आणि त्याचा वापर ते करू लागले. आणि तशाच पद्धतीने ते काय करत असत, तर जे काही मृत व्यक्ती आहे त्या मृत व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या सर्व पूजाविधी करून आणि पूजाविधी करून त्या डेड बॉडी सोबत ते त्याचं साहित्य पुरून टाकत असत. ठीक आहे. त्यानंतरचा जो काही नेक्स्ट ह्युमन आहे तो म्हणजे कोणता, क्रो मॅग्नॉन मॅन. आणि क्रो मॅग्नॉन मॅन म्हणजे कोणता, होमो सॅपियन फॉसिलिस. ठीक आहे. तर हा क्रो मॅग्नॉन मॅन हा एक्सटिंक्ट मॉडर्न मॅन होता, म्हणजे आता अस्तित्वात नसलेला मॉडर्न मॅन होता. दिस फॉसिल्स वेर फर्स्ट डिस्कवर्ड बाय मॅकग्रिगोर इन 1868 फ्रॉम द क्रो मॅग्नॉन रॉक्स ऑफ फ्रान्स. तर फ्रान्सच्या क्रो मॅग्नॉन रॉक्स मधून यांचे हे जे काही फॉसिल्स होते ते आढळले. Later on its fossils were recorded from Czechoslovakia, from Africa and other parts of France. तर त्यांचे जे काही फॉसिल्स होते ते चेकोस्लोवाकिया जो काही आफ्रिकेमधले एक ठिकाण आहे तिथे आणि फ्रान्समधले जे काही बाकीचे पार्ट आहेत तिथे ते आढळले. They originated nearly about 50,000 years ago and become extinct about 20,000 years ago. म्हणजे just 20,000 years ago ते नष्ट झालेले आहेत. द क्रो मॅग्नॉन्स वेर अबाउट 1 सेंटीमीटर 180 सेंटीमीटर height with large skull, rounded forehead, distinct chin, narrow nose, eyebrow ridges thin and broad face. Their cranial capacity was about 1,600 आणि त्यांची cranial capacity
ही सुद्धा 1600 इतकी होती. आणि या क्रो मॅग्ननचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्यांची हाईट 180 सेंटीमीटर होती. तशाच पद्धतीने त्यांची जी काही स्कल होती, म्हणजे स्कल म्हणजे काय, ज्यामध्ये आपला हा ब्रेन आहे, हा जो काही आपला बोनचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्कल. तर ती स्कल देखील लार्ज होती, राऊंडेड होती. तशाच पद्धतीने ते काय करत होते, फॅमिली सोबत राहायचे. तर ते हंटिंग मध्ये आणि पेंटिंग मध्ये मात्र एक्सपर्ट होते. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की जे काही क्रो मॅग्नन मॅन होते तर ते क्रो मॅग्नन मॅन हे फॅमिली सोबत केव्ज मध्ये, गुहेमध्ये राहायचे आणि ते हंटिंग आणि पेंटिंग मध्ये एक्सपर्ट होते. दे मेड टूल अँड वेपन्स सच ॲज स्पेअर हेड्स, बोज अँड arrows. दे मेड ornaments फ्रॉम आयव्हरी अँड डेकोरेटेड देअर बॉडीज. तर हे जे काही क्रो मॅग्नन होते ते अतिशय स्किल्ड आणि सगळ्यात ॲडव्हान्स टाईपचे ह्युमन होते. सगळ्यात जास्त त्यांचा जो काही क्रॅनियल कॅपॅसिटी आहे ती देखील होती. ते त्यांच्या जे काही वर्क होते त्याच्यामध्ये अगदी एक्सपर्टाईज होते, मग ते हंटिंग असेल किंवा पेंटिंग असेल. तशाच पद्धतीने ते हस्तिदंतापासून किंवा वेगवेगळ्या साहित्यापासून बनवलेले जे काही अलंकारे आहेत, जे काही दागिने आहेत ते वापरायचे. दे यूज हाइड्स ऑफ एनिमल्स टू प्रोटेक्ट देअर बॉडी अँड बरीड देअर डेड अकॉर्डिंग टू देअर कस्टम. तर ते काय करायचे, जे काही ॲनिमल्सची स्किन आहे ती त्यांनी स्वतःचं अंग झापायला वापरली होती. आणि जे काही आयव्हरी, हस्तिदंतासारखे पदार्थ आहेत, मणी आहेत, वेगवेगळे कलाकुसरीच्या वस्तू आहेत, त्यांचा ते दागिने म्हणून वापर करायचे. अँड द लास्ट मॅन दॅट इज मॉडर्न मॅन, त्याला आपण काय म्हणतो, होमो सॅपियन सॅपियन, ज्यामध्ये आपण येतो. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये कोणते कोणते इव्होल्युशन झाले आणि आपण बनलो ते आता आपण पाहूया. फर्स्ट आहे, about 10,000 years ago wise man started to practice the agriculture. It started to rear the cattle herds and establish the cities. तर हे जे काही मॉडर्न मॅन होते ज्यांना आपण काय म्हणतो, होमो सॅपियन सॅपियन म्हणतो, तर ते 10,000 वर्षापूर्वी एक हुशार मनुष्य म्हणून अस्तित्वात आले. आणि तशाच पद्धतीने काय झालं तर ते शेती करायला लागले, गुरे पाळायला लागले, बरेचसे प्राणी पाळायला लागले आणि त्यांनी स्वतःच्या वसाहती स्थापन करायला देखील सुरुवात केली. त्यानंतर नेक्स्ट आहे, कल्चरल डेव्हलपमेंट टुक्स प्लेस. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago and thus the history had been started. आणि ही जी काही कल्चरल डेव्हलपमेंट होती कलेची ती तिथे घडली आणि जवळपास 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याचा शोध लागला, लिखाणाचा शोध लागला आणि तिथून खऱ्या अर्थाने आपल्या इतिहासाला सुरुवात झाली. तर तुम्ही इथे पाहू शकता हे जे काही शिलालेख आहेत ते पूर्वीच्या हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये आढळतात आणि त्याच्यावरची जी काही लँग्वेज आहे ती पूर्वीची होती, जी कोणती असेल ती असेल, पण ते लँग्वेज त्यांनी जे काही शिलालेख लिहिले आहेत त्यावरून असं समजतं की त्या 5,000 वर्षापूर्वी त्यांनी लिहिण्याचा शोध लावला होता. म्हणजे हे जे काही होमो सॅपियन्स होते ते अगदी स्किल्ड आणि आपल्यासारखे होते. मग त्यानंतर काय झालं, मॉडर्न सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago अँड industrial society was established about 200 years ago. Now we have reached at this stage and still are searching the details of roots of human ancestry. तर जे काही मॉडर्न सायन्स होतं ते जवळपास 400 वर्षापूर्वी वेगवेगळ्या औद्योगिकरणाच्या प्रक्रिया झाल्या आणि त्या औद्योगिकरणाच्या प्रक्रिया झाल्यामुळे जवळपास 200 वर्षापूर्वी वेगवेगळे रिसर्च झाले आणि त्या रिसर्चमुळे आपल्याला ह्युमन रूट म्हणजे मानवाची जी काही इव्होल्युशन होण्याची सुरुवात आहे, त्याच्या ज्या काही मुळा आहेत त्या कुठून सुरुवात झाल्या, कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाल्या, हे आजही त्याचा शोध घेतला जातो. म्हणजे जे काही न्यूटन सारखे किंवा मेंडेल सारखे सायंटिस्ट होते त्यांनी वेगवेगळे रिसर्च केले आणि त्या रिसर्च मधून हा जो काही आपल्यासारखा मॉडर्न मेन आहे तो डेव्हलप होत गेला. लास्ट वन, इट इन्क्लुड्स ऑल द ह्युमन बीइंग्स एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. तर पृथ्वीवरती आता जेवढ्या काही प्रमाणामध्ये ह्युमन बीइंग्स आढळतात तर ते ह्युमन बीइंग्स सध्या मॉडर्न मेन मध्ये इन्क्लूड होत असतात. तर इथेपर्यंत तुम्हाला समजलं का? तर आपण कोणते कोणते
ह्युमनचे टाइप्स पाहिले ते एकदा रिवाइज करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन दॅट we have the primates which are look like गिबून और अर्नाकुटम. तर आपण अर्नाकुटम आणि गिबून यांच्यासारखे दिसायचो. त्यानंतर काय झालं, त्यानंतर इव्होल्युशन झालं आणि इव्होल्युशन झाल्यानंतर आपण गिबून आणि आपण एप सारखे चिंपॅन्झी सारखे दिसायला लागलो. त्यानंतर आणखी थोडंसं इव्होल्युशन झालं आणि ते इव्होल्युशन झाल्यानंतर आपण रॅमापायथिकस बनलो. रॅमापायथिकस बनल्यानंतर मग आपण काय बनलो, होमो हॅबिलिस बनलो. मग त्यानंतर होमोसॅपियन बनलो. होमोसॅपियन नंतर निअँडरथल मॅन आणि क्रो मॅग्नन मॅन बनलो. आणि मग शेवटी जो काही सध्याचा होमोसॅपियन सॅपियन आहे आणि त्याला आपण मॉडर्न मॅन म्हणतो तो बनलो. आणि इथे आपले जो काही ह्युमन इव्होल्युशन होतं ते संपलं. तर ह्युमन इव्होल्युशनचे असे काही टप्पे आहेत जिथे तुम्हाला तुमच्या बुकच्या बाहेरील जे काही इन्फॉर्मेशन आहे ती यामध्ये ऍड केलेली आहे. म्हणजे तुम्हाला ह्युमन इव्होल्युशन जे काही आहे ते अगदी व्यवस्थितपणे समजून जाईल. तर फ्रेंड्स, इथे आपला हेरिडिटी आणि इव्होल्युशन नावाचा जो काही फर्स्ट चॅप्टर होता तो संपतो. जर तुम्हाला या चॅप्टरच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर जो काही ह्युमन इव्होल्युशन आहे त्याचं परत रिव्हिजन करा, कारण याच्यामध्ये बरेचसे सायंटिफिक नेम्स दिले गेले आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला त्याचं सातत्याने रिव्हिजन होणं गरजेचं असतं. तर फ्रेंड्स, भेटूया पुढील चॅप्टरमध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या. बाय.